नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो तुम्ही विचार करत असाल की मंदार गेला कुठे आहे, कुठे व्हिडिओज पण नाही टाकत आहे, 3-3 4-4 दिवस झाले। तर असं आहे की थोडंसं मंथ एंड आला, म्हणजे महिन्याचा शेवटचे दिवस आले की थोडासा ब्लडचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळेच मग मी स्वतःच डिएक्टिवेट होऊन जातो। तर ती गोष्ट आहे, तर ते तर होतच असतं। बट वेकेशन चालू आहे, लोक गावी जात आहेत, फिरायला जात आहेत। त्यातच एप्रिल मेचा सीझन म्हणजे लग्नाचा सीझन आहे। सो त्याच्यामध्ये आज आपल्या घरी सुद्धा लग्न आहे। मागे आपण लग्न अटेंड केलं होतं ते सोनूचं, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की प्रयाग दादाचं सुद्धा लग्न आहे, ते म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान। तर आजचा तो दिवस आहे, आजपासून त्या सगळ्या इव्हेंट्सला सुरुवात होते। मेन म्हणजे आज साखरपुडा आहे आणि ताई आलेली नाहीये, ताई उद्या येणार आहे। उद्या हळद आहे, परवा लग्न आहे, म्हणजे बॅक टू बॅक सगळे प्रोग्राम्स आहेत। सो आज आपला पहिला इव्हेंट आहे की साखरपुडा। सो ते सगळं तुम्हाला ओव्हरऑल बघायला मिळेलच। बरोबर 1:45 झालेत आता आणि आपल्याला निघायचं 2:30 वाजता आणि जायचं इथून पनवेलला झालं काय, पनवेलला जायचंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हॉल आहे, तिथे हॉल घेतलेला आहे आणि हॉलमध्ये साखरपुडा आहे। दोन्ही घरातले सगळे मंडळी जमा होणार आहे। मी फर्स्ट टाइम असा साखरपुडा वगैरे अटेंड करणार आहे, म्हणजे कधी बघितलंच नाही। लग्न वगैरे बघितलं, तर मागे पण आपण बघितलं, हळद पण आपण एन्जॉय केली, तुम्ही मी सगळ्यांनी। साखरपुड्याचा कसा इव्हेंट असतो ना, ते मला बघायचं आहे। एवढं माहिती आहे की हातात अंगठी घालतात, बट ती कशी प्रोसेस असते आय नो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पण असावी, बट देखते। दीदी बोलली की पूजा वगैरे पण असते सुरुवातीला वगैरे, तर ते पण सगळं आपल्याला काय आहे काय नाही ते बघायला मिळेल। याचा इथे योगा चालू आहे, हे बघा। योगा करतो तू? हाय तर कर, सगळ्यांना खूप दिवसांनी भेटला ना तू। काय खाल्लं तू? खाल्लं का नाही? जेवला? काय जेवला? अरे आता 10 मिनिटापूर्वी खाल्लं, तुला आठवण विसरला? अरे एवढं विसरला तू? टमी मध्ये काय गेलं, काय विसरला तू? काय खाल्लं पटकन बोल। बिर्याणी। तर थोडंफार घरातून आपण जेवण जेवलेलं आहे। तू कुठे चालला बाबू? प्रयाग काकाच्या लग्नात। प्रयाग काकाच्या लग्नात काय आहे? स्विमिंग। बस संपला विषय। तू स्विमिंग पूल मध्ये उतरणार? येस। ओके, कोण उतरवणार तुला? आई। आई उतरवणार आणि बाबा। आई बाबांनी कन्फर्मेशन दिलंय की नाही? काय बोलतो? बाय व्हिडिओ तसं बोलतो। बाय गाइस बोल, बाय गाइस। बाय गाइस। ये देखो दोस्तों, नुसता मेकअप, नुसता मेकअप। ये देखो बघा ना, वन साइड मेकअप चालू आहे बघा। आई शपथ आहे बघा, टॅलेंट बघा, टॅलेंट। काय चलो अपन भी थोड़ा ऐसा ड्रेसिंग विसिंग मारते, अच्छे से अवतार बनाते अपना। ये कुर्ता मैंने लेके आया था घर से, जो सोनू के शादी में पहना था, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही बघितले ते व्लॉग। सो वही आज साखरपुडे में पहनेंगे। ये देखो दोस्तों, नुसता चमकीला रे, लाईट डोळ्यावर पडली की डोळे चमकले पाहिजेत, रेडियम सारखे। गाईज बरोबर 2:45 झालेले आहेत आणि सगळे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत। आयांचा लुक बघा पहिले। आयान लुक दाखव, इथे बघ। ओ ये खतरनाक भाऊ, एक नंबर। आणि हाय तुमचा मंदार भाऊ इथे, असा जो कसाही असो तरी छान दिसतो। आमच्या जीजूंचा लुक दाखवतो, थांबा। वो थोड़ा ऐसा हेवी विषय है। ये देख लो रे भाई साहब, खतरनाक, एकदम पंजाबी वाटतंय, पंजाबी लुक। हा, सिंधी पंजाबी लुक वाटतोय, खतरनाक। काय आला तर चष्मा गुल, तू कुठे ठेवतेस तुला नाही आठवत? ये देख, आई शपथ, हे बघा, ही सनग्लासेसची जागा। चला आयान जाऊया बाहेर। येस। रेडी? रेडी। आता बघा लुक बघा आता, हा आता जबरदस्त वाटतं। कुठे बसायचंय? पुढे भाऊ बसणार आहे ना? अजिबात नाही। का पनवेलला जायला बरोबर आपल्याला 1 तास लागणार आहे। आपले बाराती आले। हॅलो, सेम सेम झाले रे मागे एकदम। नील पण सेमच आहे। खेमू सबसे हटके। खेमू भाई कैसे हो भाई? हाथ तो मिला यार, बस क्या। आपल्याला पोचायला बरोबर आता 1 तास दाखवत आहेत, म्हणजे इथून ते पनवेल। बंटी आत्या आल्या गेले, नीलू खेमू गेले। तुला फॉलो करीन नाही तर कसं पण मॅप पण लावून ठेवला मी पुढे चला।
चालू आहे विदाउट सॉन्ग. कोणत्या गाण्यावर? लो चली में भाई साहब देवर की बारा. तुम्ही समोर आपली लाल परी. वा नवीन मॉडेल. मला फायनली आपण आलेलो आहे हॉल जवळ आहे. दे ना. हा समोर हॉल आहे विरूपाक्ष मंगल कार्यालय पनवेल मध्ये येतो. आजी कशात? हो बरी आहे राजा. तेच म्हटलं आधी चढते मग सगळ्यांची हुशारी घेते. ए चकुली तू झोपून उठलास? झाली झोप. 9 नंबर 9. इकडे तर कोणच नाहीये. अच्छा हा एक आहे रूम आहेत ना समोर. तो हॉल के बत्तिया जलाते. सगळ्यात पहिले आपणच पहिले बाराती आलेलो. जिजू लाइट लावा. बाराती अंधेरे में भैया लाइट तो जला दो. ऐसा हॉलच साखरपुड्याचा एवढा मोठा आहे. खूप माणसं आहेत गाईज. खूप माणसं आहेत म्हणजे जवळजवळ आता साखरपुड्याला नाही म्हटलं तरी 250 माणसं आहेत. मे बी त्याच्यापेक्षा जास्त असतील आणि लग्नाला तर 700-800 आहेत. म्हणजे बबलू छोटू काय झालं? रुसला तू? रुसलाय? या रुसलाय का? हाय बरं आहे. हा इथे सगळं साखरपुड्याचं सामान वगैरे आणलेलं आहे. आता सगळा सेटअप होईल. इथे ओटीचं सामान वगैरे आहे इकडे. मला फायनली लाईट्स लागलाय एक करून लाईट. सगळ्यात पहिले तर हा असा संपूर्ण हॉल आहे बघा. खूप मोठा हॉल आहे आणि समोरच स्टेज आहे. इथे आज साखरपुडा आहे काय गाईज. वातावरण एकदम शहनाई के दिल में बोलते. क्या बोलते खेमू भाई? हमारे लोगों कुछ तो मैसेज दो. ये देखो अंकल हमारा शूट कर रहे. हम अंकल का शूट कर रहे वन साइड एकदम. इथे डान्सची प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे आणि इथे प्रयाग दादाचा मेकअप चालू आहे. चला ज्युसेस यायला सुरुवात झाली आहे मस्तपैकी. आता सब खानपान स्टार्ट हो रहा है. मस्त आहे मोजितो सारखं आहे काहीतरी. चला फायनली एंट्री पण झाली. कपल परत तयार होऊन आले. वा फ्रंटने दाखवतो थोड्या वेळाने. वाव रिंग्स आले काय. रिंग्स अंगठी घालायचा कार्यक्रम. हा मौका चुकवायचा नव्हता भाई. कारण सुपारी जेव्हा फुटली ना तेव्हा अचानक टाळ्या वाजल्या. मी म्हटलं काय झालं भाई. अंगठी बिंगठी घालून झाली. मेन प्रोग्राम हुकी गयो. तर नंतर कळलं की सुपारी फोडली म्हणून. आणि जस्ट थोड्या वेळातच अंगठी घालण्याचा कार्यक्रम होता. रिंग एक्सचेंज बोलतात त्याला असंच काहीतरी. तर तो गमवायचा नव्हता भाई. आता बाकी अजून डान्स वगैरे बाकी आहेत. परत जेवण सगळं बाकी आहे ते आपण खाली बघू. ओके अजून केक कटिंग पण आहे. ऍक्च्युली आज जरा ना मी खुलत नाहीये ब्लॉग करायला. नेहमी सारखा जसा मी बडबड करतो तसा आज मी ना जरा अनकॉन्शियस झालेलो आहे. बट अभी थोड़ा अपन खुलना पडेगा मेरी जान. नहीं खुलेगा तो सब कार्यक्रम ठप्प हो ही गई. आता समोर तिकडे टेबल लावलाय बिकॉज आता केक कटिंग पण होणार आहे. बेबी हा ट्रेंडच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज स्मरण नाही लावलंय त्याच्यामुळे अजून कन्फ्युजन वाटतंय मला. इधर देखो आंटी लोगों का वन साइड विषय चल रहा है फोटो सेशन का. काकी लोक ऐकत नाहीत. काकींना इज्जत बघा ना. एवढ्या लोकांमध्ये वन साइड कार्यक्रम चालू आहे. इथे सगळीकडे पेढे वाटले जात आहेत. साखरपुड्याचं सगळ्यांना गोडधोड झालं पाहिजे. उधर आंटी लोग अपना अपना मचा रही है भाई. दोघांचे तर डान्स चालू झालेले आहेत. आता गावी गेलो. आता ऍक्च्युली डान्सेस चालू आहेत. प्रत्येकाचे परफॉर्मन्स चालू आहेत. आता ते परफॉर्मन्स होणार आहेत.
मैफिल जमणार आहे. दोघी वहिनी आहेत मुलाच्या, प्रयाग दादाच्या दोन्ही वहिनी आहेत या. आता यांचं सॉन्ग आहे ग्रुपचं, ठीक आहे. आणि प्रिपरेशन इल्ले पोपो. कोणाची प्रॅक्टिस नाही आणि चालले डालू ताल के भंगड़ा तू भी गिद्दा पा दे चले रंग जमा दे हमके बने सभी मत भादे. रात्रीचे 8:45 कधी वाजले कळलंच नाही. आता जेवणाचा विषय, जेवायला आलेलो आहे. डान्स पण आपण थोडेफार बघितले. काय खेमू काय बोलतो, हाय तर कर यार. खेमू बोलत नाही, फक्त खेमू ऍक्शन करतो. सुरुवात अच्छा हे लोणचं वगैरे आहे. बाईचा पब्लिक आहे की मजाक आहे. आपले सगळे ना आले कधी भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. कार्यक्रम म्हटलं कुठल्या कुठे चाललाय, गणपती विसर्जन पर्यंत पोहोचला. आता भारत माता की जय बोलायचंच बाकी आहे. चला वाजलेत बरोबर 10:30. आता निघायचा कार्यक्रम. अजून यांचं बाकीचं काय ना काहीतरी बोलायचं. अजून कोण राहिले तर बोलवा. आईच्या गावात रे, अजून कोण राहिले तर बोलवा. कॅमेरामॅन थकला. फायनली एकदाच संपलं फोटो सेशन. चला आता आपण पण जाऊया घरी. 10:30 वाजायला आले, बरोबर वाजले. चला सगळे निघाले घरी आता उरकून. कार्यक्रम वाजले बरोबर 11ला 10 मिनिटं आहेत, 15 मिनिटं आहेत सॉरी. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. कुठे जायचं आहे? काकाचे लग्न नाहीये. या आम्ही निघताना कशी, जाताना कशी, येताना कशी. हा वो मोंजोलिका विषय. हा चला आली आपली गाडी. फायनली मित्रांनो आलेलो आहोत घरी आणि आता वाजलेत बरोबर 11:15. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की साखरपुडा होता आज. मस्तच झाला, मस्त होता इव्हेंट. खूप छान झाला आणि खूप मोठा पण झाला आणि मस्त दिसत होते ब्राईड आणि ग्रूम. मस्त होतं. जेवण दाखवता नाही आलं ॲक्च्युली, पण जेवण पण खूप छान होतं. आणि हे जेवणामध्ये खास बात म्हणजे की मूग डाळीचा हलवा होता, तो भाई सुपर्ब होता. जेवण ॲक्च्युली दाखवता नाही आलं, मी नेहमी तुम्हाला दाखवतो. तर आय होप तुम्हाला हा एकूणच व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आता नवीन म्हणजे पुढचा ब्लॉग ऑब्व्हियसली हळदीचा असणार आहे, त्याच्यानंतर लग्न आणि त्याच्यानंतर अजून काही इव्हेंट आहे. एक मोठा इव्हेंट आहे आपल्या घरी, सो त्याचा देखील ब्लॉग येणार आहे. ब्लॉग तर येतच राहतील, बट फिलहाल ऐसा हुआ है ना दोस्तों की थोड़ा सा ब्लड का विषय हो गेला है.
त्याच्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये माझी एनर्जी कमी दिसली असेल तुम्हाला, म्हणजे कम्पेअर टू अदर जेवढे पण ब्लॉग्स असतात. सो थोडी आता हे 2-3 ब्लॉग एनर्जी कमीच असेल माझी, बट नडेंगे, फिर भी नडेंगे. आणि 2 तारखेला ब्लडची डेट आहे, मग ते ब्लड भरल्यावर ही एनर्जी आपोआपच येते. तर चला मित्रांनो, बाय.